होता का, आणि हे जर काम तुम्ही केलं मला वाटत नाही आपल्याला अडचणी काही, मला वाटत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने कामाला लागा. बाकीचे हे आता काय झालेले छंद लागला लोकांना, ते हातात घेतलं टावर, हा काय म्हणला तो काय म्हणला, पाय चालत एवढे पाहिजे जे 50 आले, बापरे बापरे, कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकावं. आता एक वर्ष हिडिंग असतं, आता तुम्ही 2-3 दिवस ऐकलं असं केजरीवालांची सुटका, जामीन मंजूर, काय माग प्रश्नचिन्ह, आम्ही तेवढं वाटलंच नाही. आणि मग असतं ते कालचीच बातमी आज फक्त हिडिंग म्हणून दिली असते. युट्यूबरच्या ज्या बातम्या आहे, युट्यूबवर एखादी गोष्ट आहे त्याच्यावर इतकं वस्तू फारसं ठेवू नका. शेवटी हा व्यवसाय आहे चॅनलवाल्यांचा सुद्धा का नाही. आता हे सगळे बिचारे एवढे बसले उपाशी तापाशी सगळ्यामध्ये दांडके घेऊन कुठे लगेच शोधत असतात बातमी. तर माझ्याकडे येतात काय आज काहीतरी बातमी झाली पाहिजे. आता हे जर हा जर त्यांचा व्यवसाय असेल तर त्याला तो केला पाहिजे. आणि म्हणून मग आपल्याला काय कुठे आलं की समोर बोलताना आम्ही कुठे विचार करतो. त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की थोडस या सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहा. याचा अर्थ त्यांचा धंदा बंद व्हावा असं मी म्हणणार नाही, त्याचा चालूच राहिला पाहिजे. कारण ते आपल्या उपयोगाचे, आपली भूमिका आज एवढं सगळं आले तुम्ही लोकांना दाखवण्याचं काम तेच करणार आहे. त्यांची सुद्धा गरज आहेच आहे, पण ती संख्या एवढी वाढली. आता तालुक्यामध्ये लोक मला एवढं सांगतात, अहो मी पत्रकार आहे. पहिले आम्हाला ठराविक पडलो, कोणी मोठा करणार, नाथा सांडवड, राजेंद्र सांडवड, प्रभातला कोण, आमक्याला कोण, एवढे ठराविक पत्रकार होते, एवढीच ओळखीचे होते. आता एवढे पत्रकार तुम्ही त्याच्यामध्ये वाटण्या करून टाकल्या आमच्यासारख्या. आम्ही ते हा इतकं सगळं आहे फार कुठल्या सगळे सेल्स शोधून काढतो, तेवढे अध्यक्ष करतो, तसं तुमचं झालं. ह्या भागा करता त्या भागा करतात एवढे सगळे लक्षात राहते आमच्या अवघडे. आणि मग ह्या सगळ्या भागात नाही कलेक्ट होतात आणि मग त्यांच्या पेपरची स्ट्रॅटेजी ठरलेली असते. आता आमचं कोणी म्हणजे अशी खूप मैत्री आहे, तर ते पुढारीचं काम करतात आणि त्यांच्या पुढारीचे ठरलेले कोणाला ठोकायचं ते. ते म्हणतात आम्हाला काम चांगलं काम दिसते, पण आमच्या पेपरचं काम आहे तुम्हाला ठोकायचं का, आम्हाला नाही मिळायचं. आम्ही जरी इथं तुमची स्तुती केली तर तिथे काय छापायचं ते त्यांच्या हातामध्ये एवढं काही पेपरची. आता तुम्ही सगळ्या वृत्तपत्र बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ते कुणाचं छापतात, पुढारीचं कुणाकडे छापतात, लोकमत कुणाचं छापतात, ज्या पत्रिका मागत असेल. त्यामुळं महिना 1.5 महिना दही डोकं लावून पेपर वाचायच्या वाटकीत पडू लागला. आणि सध्या ते ही सगळी जी चॅनल आहे पाहिजे आहे, म्हणजे आपलं काम कसं करता येईल त्याचा विचार तुम्ही बारकाईने करा. आणि कामाच्या या ठिकाणी उपयोगाला पडणार आहे, बाकी कुठली गोष्ट उपयोगाला पडणार नाही. आणि शेवटी असं आहे, आता ही निवडणूक पाहून आमचं भवितव्य ठरणार आहे. इथं कमी पडलं तर आमचा तर कार्यक्रम झाला म्हणून सांगतो. आता तुम्हाला आमचा कार्यक्रम लावायचा का ते तरी एकदा आम्हाला सांगा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.